हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर फ्रेंड्स, आज माझी मम्मी बनवत आहे बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी आणि शाही पनीर बनवत आहे माझी मम्मी. फ्रेंड्स, तुम्ही बघा इथं माझ्या मम्मीने बनवलं आता पनीरची भाजी आणि आता माझी मम्मी इथं बनवत आहे बिर्याणी. तर इथं मस्त माझ्या मम्मीने दही घेतलेला आहे, खूप सारा मसाला टाकला आहे. इथं सोया चंक्स टाकलेले आहेत आणि कॉर्नर वगैरे सगळं पनीर पण टाकलेलं आहे, आलू पण टाकलं आहे, सगळं टाकलेलं आहे. जर तुम्ही बघा आता इथं माझी मम्मी करत आहे आणि आता इथे माझी मम्मी स्टार्ट केलेलं आहे पनीर बनवायचं. जर तुम्ही बघा इथं माझी टाकत आहे माझी मम्मी मसाला, थोडंसं हळदी, तिखट आणि मीठ पण टाकलं आहे माझी मम्मी. तरी तर माझी मम्मी मस्त अशा प्रकारे मिक्स करून घेत आहे. जर तुम्ही बघा किती छान टेस्टी पण झालेलं आहे, मस्त टेस्टी तर दिसतच आहे. आणि आता पण रेडी नाही ठेवली आहे, अजून खूप काही करायचं आहे ह्या पनीरमध्ये, ह्या पनीरच्या भाजीमध्ये. तर बघू शकता माझ्या मम्मीने टाकलं आहे मस्त पनीर. आणि जर तुम्ही बघा इथं माझी मम्मी मस्त मिक्स करत आहे. त्यांचं टेस्टी खूप दिसत आहे, टेस्टी तर दिसत आहे आणि मस्त पण डिलिशियस पण झालेलं होतं हे. जर तुम्ही बघा इथं आता माझी मम्मी असं थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे आणि इथं माझी मम्मी अजून इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे. जर तुम्ही बघा इथं माझी मम्मी आता मस्त मिक्स करून घेत आहे. जर तुम्ही बघू शकता इथं झालेलं आपला ग्रेव्ही रेडी. इथे माझी मम्मी मिक्सिंग करत आहे आणि इथं माझ्या मम्मीने आता टाकलेलं आहे पनीर. तर पनीर तर मेन पार्ट होतं, पनीर टाकलं आणि आता आपली भाजी मस्त रेडी झालेली आहे. आता फक्त माझी थोडेसे शिजू जातात. तर आता इथं माझी मम्मी बनवत आहे बिर्याणी. तर इथं माझ्या मम्मीने बनवलं होतं दहीमध्ये, ते माझ्या मम्मीने टाकलेलं आहे तेलामध्ये. आणि फ्रेंड्स, बिर्याणी आणि पनीरची भाजी पण खूप टेस्टी झालेली होती. इथं आपली झाले साईडला आपले पनीर आणि इथं आपली बिर्याणी बनत आहे, जसं तुम्ही बघू शकता. इथं माझी मम्मी टाकत आहे खूप सारे मसाले टाकत आहे माझी मम्मी, कारण आम्हाला स्पायसी आवडतं, मला तर खूप आवडते आणि आमची पूर्ण फॅमिली स्पायसी खाते. तर आम्हाला स्पायसी फूड खूप आवडते, तर म्हणून माझ्या मम्मीने खूप स्पायसेस टाकलेलं होतं. तर इथं खूप सारं तिखट टाकलं होतं. तर तुम्ही बघा आता इथं झालेलं मस्त शिजलेलं आहे आणि इथं तेल पण सुटत आहे, पाणी पण सुटत आहे. जर तुम्ही बघा तर इथं माझी मम्मी करायचं आहे मस्त. तर इथं माझी मम्मीने टाकलेलं आहे ऑनियन आणि आता माझी मम्मी इथं टाकत आहे राईस. तर फ्रेंड्स, माझी मम्मी इथं बनवत आहे लेअर बाय लेअर बनवत आहे माझी मम्मी. तर फ्रेंड्स, तुम्ही बघा म्हणजे टाकलेले आहे माझ्या मम्मीने पहिले ऑनियन टाकलेले होते, त्याच्यावर राईस टाकलेलं आहे. जर तुम्ही बघा मस्त राईस टाकलेलं आहे, आपली फर्स्ट लेअर आहे आणि त्याच्यावर अजून ऑनियन टाकलेले होते वापस माझ्या मम्मीने. जर तुम्ही बघा आणि माझ्या मम्मीने मस्त तूप पण टाकलेलं होतं, तूप तर खूप टाकलेलं होतं. जर तुम्ही बघा इथं माझ्या मम्मीने पूर्ण भात टाकलेला होता आणि हे आपला लास्ट लेअर होता, जे तुम्ही बघू शकता. आणि आता इथं मस्त भात टाकलेला आहे माझ्या मम्मीने, त्यात माझ्या मम्मीने मस्त प्लेन करून टाकलेला आहे. आणि इथं माझ्या मम्मीने पूर्ण कांदे पण टाकून दिले होते, जे माझ्या मम्मीने ऑलरेडी रेडी केले होते. जे तुम्ही बघू इथं माझी मम्मीने टाकलेलं आहे कांदे. तर बिर्याणी तर खूप टेस्टी वाटते. नंतर माझ्या मम्मीने टाकलं वरती कोरिअँडर, पुदिना टाकलं. आता आपली बिर्याणी झालेली आहे मस्त डिलिशियस टेस्टी आणि आपली बिर्याणी रेडी झाली आहे. पण ते एक गोष्ट मिसिंग आहे, तर माझ्या मम्मीने तूप पण टाकलेलं होतं. तर तूपसोबत तर बिर्याणी अजून खूप टेस्टी लागते. जर तुम्ही बघा माझी मम्मी खूप सारं तूप टाकत आहे आणि आता माझी मम्मीने असं ठेवून दिलं आहे याच्यावर एक प्लेट आणि ठेवून दिलेलं आहे. जर तुम्ही बघा इथं घेतलेलं माझ्या मम्मीने आता तूप
पनीरच्या तडकासाठी. तर इथे तूप झालं होतं मस्त मिक्स आणि मी याच्यामध्ये तिखट टाकलेलं होतं. तर मी आता आपला तडका रेडी करत आहे, जे तुम्ही बघता. तर मी तिखट टाकलेलं होतं तुपामध्ये, जे तुम्ही बघू शकता. मस्त झालेलं होतं आणि आता आपला इथं तडका झालेला आहे रेडी. फ्रेंड्स तुम्ही बघू शकता. तर आता माझी मम्मी इथं शाही पनीरमध्ये तडका टाकत आहे. तर इथं आपलं शाही पनीर रेडी झालं आहे आणि तुम्ही हे घरी नक्की ट्राय करा. तर फ्रेंड्स भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.